एसटी प्रवर्गात आरक्षण द्या, धनगर समाजाचा जालन्यात विराट मोर्चा। गांधी चमन चौक ते अंबड चौफुलीपर्यंत असा भव्य मोर्चा काढण्यात आला। जालन्यातील धनगर समाजाच्या भव्य मोर्चाने वेधले सर्वांचेच लक्ष। आज दिनांक 24 बुधवारी रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज जालन्यात धनगर समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला। शहरातील गांधी चमन चौकातून ते अंबड चौफुलीपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात हजारो धनगर समाज बांधव सहभागी झाले होते। मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर धनगर आंदोलकांनी मोर्चात सहभागी होऊन एसटी प्रवर्गात आरक्षण मिळण्याची मागणी केली। यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। इशारा मोर्चासाठी जिल्हाभरासह राज्यभरातून धनगर समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। दरम्यान धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण न मिळाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे। मोर्चा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार वंसले स्वतः मोर्चामध्ये सहभागी झाले होते। अनेक वर्षांपासून सरकारकडून धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याची आश्वासने दिली जात आहेत, मात्र अद्यापही यावर ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घेऊन धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी धनगर समाज वारंवार करत आहेत। याच मागणीला धरून जालन्यात दीपक बोराडे यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा आणि राज्य सरकारला इशारा म्हणून आज जालन्यात धनगर बांधवांनी भव्य मोर्चा काढला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या मोर्चात धनगर बांधव हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते। या मोर्चाच्या माध्यमातून धनगर समाजाने सरकारला इशारा देत लवकरात लवकर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण लागू करावे अशी मागणी केली आहे। दरम्यान सरकारने लवकरात लवकर धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, नसल्यास सरकारला परवडणारे नसेल असा इशारा यावेळी धनगर बांधवांनी दिला आहे। आज जालना इथे चमन गार्डन ते उपोषणाच्या स्थळी आमचे बंधू श्री दीपक बोराडे यांनी 8 दिवस झाले उपोषण केलेलं आहे। त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा एक कणही नाही आणि त्यांची तब्येत खालावलेली असताना सुद्धा हे सरकारने जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे। सरकार एकदम धनगरांवर अन्याय करत आहे आणि याच्यासाठी कारण आमचं एकच मागणी आहे की आम्हाला एसटी मध्ये ऑलरेडी आरक्षण आहे, फक्त त्याची अंमलबजावणी करायची आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी ऑलरेडी धनगरांना आरक्षण एसटी मध्ये दिलेलं असताना 2014 ला देवेंद्रजी फडणवीस यांनी आश्वासन दिले की आम्हाला सत्तेत बसवा, तुम्हाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही आरक्षण देऊ। ती 100 कॅबिनेट झाल्या पण अजूनपर्यंत आम्हाला आरक्षण मिळालेलं नाही। तुम्ही बघताय पूर्ण जालना शहर आज लाखोच्या संख्येने तीव्र वादळ धरत गेलं आहे। मागे बंजारा समाज आमचे बांधव त्यांचा मोर्चा झाला, त्यांना सुद्धा एसटी मध्ये आमचे सगळे भटकीविमुक्त बांधव पेटलेले आहेत। एकीकडे तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या वेळी जेव्हा श्री मनोज जरांगे पाटील इथे उपोषणाला बसलेले आहेत त्यावेळी तुम्ही स्वतः मुख्यमंत्री होते का? म्हणजे आम्ही संविधानिक मार्गाने आरक्षण मागतोय तरी पण तुम्हाला हे दिसत नाहीये का? म्हणजे हे दुजाभाव जाणून बुजून हे दोन्ही आधीचे मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री सुद्धा करत आहेत। एका समाजाला एक न्याय, दुसऱ्या समाजाला एक न्याय ह्या महाराष्ट्रामध्ये मिळतोय हे आमच्या धनगर समाजाला कळालेलं आहे। आमचं ओबीसीचं आरक्षण गेलेलं आहे आणि असं असताना आता आमचं एसटीचं सुद्धा मिळत नाही। मग आम्ही महाराष्ट्रात राहायचं, देशात राहायचं की नाही हे देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगावं। आता आम्ही हा इशारा देऊ इच्छितो या सरकारला, आज तुम्ही आमचा GR नाही काढला तर येत्या निवडणुकीमध्ये धनगर समाज तुम्हाला उत्तर देणार, तुम्हाला धडा शिकवणार आणि तुमची खुर्ची पलटी केल्याशिवाय धनगर समाज शांत बसणार नाही। हा इशारा एकमेव देवेंद्रजींना नाही तर शरद पवार असतील, सुप्रियाताई असतील, परत जे काही काँग्रेसचे नेते असतील आणि अजितदादा असतील, एकनाथ शिंदे असतील, उद्धव ठाकरे असतील, या सर्वांना मला सांगायचं की तुम्ही आलटून पालटून धनगरांवर अन्याय करत आला आणि तुमचा जे काही नीती आहे, तुमचा अन्याय करणारी जी नीती आहे धनगरांनी पाहिलेलं आहे। आज 8 दिवस झाले तरी एकही मंत्री इथे उपस्थित नाही, त्याच्यामुळे सरकारचा आम्ही सर्व धनगर समाज, महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज जाहीर निषेध करतो। काय नाव आपलं? डॉक्टर स्नेहाताई सोनकते, धनगर समाज नेते, जालना धाराशिव। आज तुम्ही बघत आहात की जालना जिल्हा हा पूर्ण पिवळं वादळ म्हणून आपल्याला दिसत आहे। याचं कारण म्हणजे आमचे समाज बांधव, आमचे बंधू दीपक भाऊ बोराडे हे आमच्या धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी आज उपोषणास इथे बसलेले आहे आणि तमाम महाराष्ट्रातले धनगर बांधव भगिनी आज दीपक भाऊच्या सपोर्टला हे सगळेजण आज जालना जिल्हा इथे जमलेले आहेत। मला तुमच्या सगळ्या टीव्ही आणि तुमच्या जे काही मीडियाच्या वतीने मला एक सांगावं वाटतंय सरकारला की तुम्हाला ज्यावेळेस इलेक्शन येतं त्यावेळेस तुम्हाला आमचा भंडारा उधळायला
घालतो आणि ज्यावेळेस आम्ही आरक्षण मागतो त्यावेळेस तुम्ही आमच्याकडे कानाडोळा करता। जर तुमचं आमच्याकडे लक्ष असेल तर आज येऊन बघा आमच्या दीपक भाऊचे काय हाल चाललेत। आज 8वा दिवस आहे, आज 8व्या दिवशी दीपक भाऊच्या पोटात अन्नाचा कण नाहीये, पण तुमच्या पोटात जाळ उठत नाहीये। आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा ज्यावेळेस उपोषणाचा दुसरा दिवस होता दीपक भाऊचा, त्या दुसऱ्या दिवशी या निसर्गाचं वादळ आलं होतं, पण या पिवळ्या वादळानं ते निसर्गाचं वादळ फेटाळून लावलेलं आहे। त्याच्यामुळे मला एक मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना, दुसऱ्या उपमुख्यमंत्री साहेबांना ही कळकळीची विनंती करायची तमाम धनगर बांधव आणि बंधूंच्या वतीने की आपण या आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर कामी लागावा, जेणेकरून आमच्या सगळ्या बांधवांचं जे गोरगरीब जनता आहे, जे काही एसटी आरक्षण मागतात ते सुद्धा आज गोरगरीब जनता, त्यांची मुलं आहेत ते शिक्षण करतात, त्यांना सुद्धा कुठेतरी न्याय मिळेल, एकच तुमच्या वतीने मागणं करते। धन्यवाद। पल्लवीताई तायडे पाटील, जालना जिल्हा, भारतीय जनता पार्टी। आम्ही इथं म्हणजे टाइमपास म्हणून नाही आलेलो, आम्हाला आरक्षण पाहिजे, आमच्या हक्काचंच आहे। आणि पंकजाताई, धनुभाऊ मुंडे, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, हे नुसती घोंगडीच घेऊ नका, देखावा धंदा करू नका। तुम्ही नुसतं देखावा करता, आमची घोंगडी आणि आमची काठी घ्यायला आमची काठी नाही घेतात आणि आता इथं का नाही येणार नाही। आम्ही इतके लोक आले नाही इथं उपाशी तापाशी, आमच्या मेंढ्या, शेळ्या, बकऱ्या, लेकरं, बाळा साहेब उपाशी आहे घरी, पाण्यात पावसात आम्ही इथं आलो, इथं लढा लढतो। आम्हाला आरक्षण पाहिजे, आमच्या बापाचं, आमच्या हक्काचं आहे, आम्ही काही कोणाचं घेत नाहीये। आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्हाला एवढं आरक्षण द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला याच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्ही काय धनगर आहे आम्ही दाखवून देऊ। आम्ही एक लाखाचे आणि धनगराचे एक, बस आम्हाला काही घेणं नाही। आम्ही याची खुर्ची खाली केल्याची राहणार नाही। आणि हे जर कधी आता पूर्ण धनगराला मी आवाहन करते, हे जर निवडणुकीत आम्हाला आले त्याला काठी घेण्याच्या मागं लागायचं। आमच्या हातात विकून आले, आम्ही धनगर आहे, आम्हाला धनगर म्हणते आणि आमच्यामुळं त्याची सत्ता राज्यात बी आली आणि केंद्रात बी आली, फक्त धनगरामुळं। धनगर हे जो माणूस आहे, धनगर गद्दारी करीत नाही, पण हा सरकार आमच्या संघ गद्दारी करून राहिलं। आमच्या 2 पिढीपासून आम्ही लढा लढतो, आम्हाला आरक्षण पाहिजे। पुण्याला सांगते मी, आरक्षण घेतल्याशिवाय जायचं नाही। माझं नाव तुळसाबाई भरत दमकुरे, सायगाव, जालना जिल्हा, बदनापूर तालुका। हा मोर्चा गांधी चमन निघाला, त्याच्यामध्ये धनगर समाज बांधव लाखोच्या संख्येनं भरपूर आला। त्याच्यामुळे या मोर्चाची रास्त मागणी आहे, दीपक बोराडेची योग्यच मागणी आहे। राज्य घटनेमध्ये धनगर झालेलं आहे, त्याच्यासाठी विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा, सर्वोच्च न्यायालय यांनी त्वरित कायदा बदलून एसटी आरक्षण लागू केलं पाहिजे। जालना जिल्ह्यात परंपरा वाटली पाहिजे, धनगर समाज आक्रमक झाला तर सरकार करू शकतं। त्याच्यामुळे त्वरित त्याची दखल घेण्यात यावी। लाखोच्या संख्येने जालना जिल्ह्यामध्ये आज भरपूर धनगर बांधव समाज आलेला आहे। या मोर्चामध्ये महिला पण भरपूर आहेत, तरुण मंडळी, पुरुष मंडळी, म्हातारे माणसं भरपूर आलेले आहेत। त्याच्यामुळे दखल घ्यावी, सरकारनं त्वरित आरक्षण एसटी परंपरा वाटप चालू करावी अशी माझ्याकडून मागणी आहे। संतोष कैलास मोहिते, राणा, नाव काय आपलं? संतोष कैलास मोहिते।